आवर अरे म्हणा भाग 44. स्वरा म्हणाली, पण तुम्ही असं का म्हणालात? मी का धक्का देऊ तुम्हाला? तरीही तिने पुन्हा विचारलं. पार्थ म्हणाला, सांगितलं ना, फक्त एक लक्षात ठेव, मला धक्का द्यायचा नाही, हेच लक्षात ठेवायचं. चल आता तू जेवून घे, मी देखील निघतो. मला पण भूक लागलेली आहे. बोलतच तो सगळं टेबलवरचं आवरू लागला. स्वरा म्हणाली, हा ओके, ठेवते मी फोन. असं बोलून तिने कॉल कट केला आणि त्याच्या बोलण्याचा विचार करू लागली. इकडं त्याने टेबलवर ठेवलेल्या त्याच्या काही फाईल हातात घेतल्या, ज्या त्याला घरी जाऊन चेक करायच्या होत्या, आणि एका हातात फोन घेऊन तो केबिनच्या दरवाजांकडे आला. पण तो दरवाजात थबकला, कारण समोर शिवम आणि संदीप उभे होते, जे त्याच्याकडे बघून गालात हसत होते. पण पार्थला ते गालात हसणं कमी आणि चिडवणं जास्त वाटत होतं, कारण संदीप शुभमच्या खांद्यांवर हात ठेवत अगदी स्टाईलमध्ये उभा होता आणि शुभम हाताची घडी घालून उभा होता, तेही एक पाय क्रॉस करून. दोघेही त्याच्याकडे बघून हसत होते. संदीप इकडं पोचता शुभमला सगळी कल्पना दिलीच होती आणि शुभमही खुश होता त्याच्या मित्रासाठी, म्हणून ते दोघे त्याला भेटायला आले होते. पण साहेब केबिनमध्ये चेअरवर बसून ते अगदी हलवतच फोनवर बोलत चक्क गालात हसत होते. दोघेही समजून गेले होते की तो कोणाशी बोलत असावा. त्या दोघांना असं खिदळताना बघून वाट त्याने भुयाजवळ घेऊनच विचारलं, पहिला पहिला प्यार है, पहली पहले बार है, जाने के भी अनजाना कैसा है मेरा प्यार है. शुभम भुयावर खाली करत गालात हसत पार्थकडे बघून गाऊ लागला. त्याचे तसे चिडवणं बघून पार्थला समजून आलं की हे मुद्दाम त्याला त्रास देत आहे. त्याला आतून सगळं छान वाटत होतं, पण तसं न दाखवत तो त्याच्या पुढ्यात आला आणि हातातली फाईल संदीपच्या डोक्यात हलकी मारतच शुभमच्या आणि संदीपच्या गळ्यात त्याने हात घालून त्याने दोन्ही बाजूने त्यांना आवडतच, तुम्ही दोघांनी भरपूर दिवस झाले काम केली नाहीत, आता तयार राहा उद्यापासून, त्याने त्यांना आवडतच सोडून देत म्हणाला आणि दरवाजातून बाहेर पडला. पण पार्थचं बोलणं ऐकून त्यांची तोंड लगेच पडली. शिवम म्हणाला, पार्थ तू असं नाही करू शकत, माझं आताच लग्न झालेलं आहे. असं म्हणत शिवम त्याच्या मागे धावला आणि संदीप तर त्याला नंदांनी लाळवून ठेवलेलंच होतं. मग जास्त कामाची सवय नसल्याने तो देखील त्याच्या मागे धावत होता. दोघेही आपल्याला जास्त काम देऊ नये म्हणून त्याला विनवणी करायला लागले. पार्थ म्हणाला, हे तुम्ही मला चिडवण्याआधी विचार करायचा होता. त्याने देखील ऑफिसच्या बाहेर पडत म्हणाला, थोडक्यातच काय, तुम्ही कोणाला चिडवून दाखवत आहात ते आधी बघा. गेटवर असलेल्या सिक्युरिटीने गार्डने देखील त्यांच्या या खोडकरपणाला हसत पार्थला सराम ठोकला. पण त्या गार्डला हसताना बघून संदीप चिडतच, हो काका, तुम्हाला उद्यापासून अजून 2 तास एक्स्ट्रा ड्युटी, असं म्हणतच तो त्याच्या मागे चालत होता आणि ते बिचारे काकाच हसणार तोंड लगेच पडलं. इकडं स्वरा फोनवर बोलून चाळीच्या पुढच्या बाजूला आली. एका बाजूला भाजीची गाडी उभी होती. तिने हव्या असलेल्या भाज्या घेतल्या आणि तिचे बाबा चंद्रकांत बसले होते तिथे गेली. भोसले काका म्हणजे शरदचे वडील होते. भोसले काका म्हणाले, अरे स्वरा बेटा, आज आईसाठी कोणती भाजी घेतलीस? तिच्या हातातली भाजी बघत भोसले काका म्हणाले, आईला वांग आवडतं ना, तेच घेतलं. तिने देखील पिशवीवर उचलत गोड स्माईल देत म्हणाली, अरे वा, मस्त, आमच्या शरदला आणि मला देखील आवडतं भाजलेलं वांग कांदा टाकून. चंद्रकांत म्हणाले, भाजी बनवून झाली की काकांना पण दे. चंद्रकांत त्यांचं बोलणं ऐकून म्हणाले. स्वरा म्हणाली, हो देते. असं म्हणत स्वरा पुढे जातच होती की काका म्हणाले, अगं स्वरा, कालच मी सकाळी शरदला भेटून आलो. आम्ही थोडं फिरायला गेलो तेव्हा तिकडची चिक्की आणली, तुझ्या काकूंकडे दिलेली आहे, नयनाकडून मागून घे. स्वरा आणि भोसले परिवार यांचा पहिल्यापासूनच घरोबा असल्याने त्यांनी हक्काने तिला तसं सांगितलं. पण तिकडं स्वरा त्यांचं बोलणं ऐकून घाबरतच बाजूला बसलेल्या बाबांकडे बघू लागली. ते तिच्याकडे प्रश्नचिन्ह घेऊन बघत होते. त्यांचं असं बघणं बघून ती आता खूपच घाबरलेली होती, कारण तिने त्यांना खोटं सांगितलेलं होतं की शरद कर्नाटकला तिच्यासोबत येत आहे, आणि शरदने देखील खोटंच बोललेलं होतं. चंद्रकांत म्हणाले, तू काय बोलतोस? शरदला काल भेटून आलास, पण शरद तर कर्नाटकला गेलेला होता ना? चंद्रकांत यांनी स्वराचं नाव न घेताच भोसले यांना विचारलं, कारण आता स्वराच्या चेहऱ्यांवरचे भाव बघून त्यांना थोडा डाऊट आलेलाच होता. भोसले म्हणाले, कर्नाटक? अरे काहीही काय रे, कालच त्याला मी भेटून आलेलो आहे. सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी इकडं यायला निघालो मी. चंद्रकांत यांनी आता रागात स्वराकडे पाहिलं, जी त्यांची नजर बघून आता इकडं तिकडं बघू लागली होती. बरं ठीक आहे, जरा मला एक काम आठवलेलं आहे, तू बस, मी चाललो. असं म्हणत चंद्रकांत यांनी काठी घेतली आणि ती टेकवत पुढे चालू लागले. स्वरा त्याच्या मागे निघाली. तिला वाईट वाटत होतं, आपण का खोटं बोललो बाबाशी. स्वरा म्हणाली,
बाबा, तिने त्यांना जरा पुढं गेल्यावर आवाज दिला, पण ते थांबले नाहीत. तसेच पुढे चालत राहिले. बाबा, ऐकून घ्या ना एकदा प्लीज, असं म्हणत ती त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. चंद्रकांत म्हणाले, स्वरा, तू खोटं बोललीस माझ्याशी, आणि तू एकटी नाही, तुम्ही दोघेही खोटे बोललात. चंद्रकांत रागवतच म्हणाले. स्वराने मान खाली घातली. आता खोटं बोललीस आहेस तर कारणही सांग की असं का केलंस, त्यांनी शांतपणे विचारलं. वर घरात जाऊन ते या विषयांवर बोलू शकले नसते, कारण संगीताताई अगोदरच तिचा राग करत होत्या. त्यांना तर निमित्तच मिळालं असतं तिला बोलायला. स्वरा म्हणाली, ते बाबा, तुम्ही मला कर्नाटकला पाठवलं नसतं म्हणून खोटं बोलावं लागलं. तिने खरं सांगायची हिंमत केली. चंद्रकांत यांना शरद काही दिवसांपूर्वी बोलला होता ते आठवलं. थोड्या दिवसांपूर्वी चंद्रकांत म्हणाले, शरद, स्वरा आजकाल खूप शांत शांत असते रे. आधी ती माझ्यासोबत खुलून बोलायची, पण आता एकटी एकटी कसल्या तरी विचारत असते. स्वरा म्हणाली, ते काका. शरद त्यांचं बोलणं ऐकून टेन्शनमध्ये आला. अरे, का रात्री फोन घेऊन बसली होती. माझ्या मुलीला मी लहानपणापासून बघत आलेलो आहे, ती अशी नव्हती. आणि आता तू मला सांग की असं काय आहे ज्यामुळे ती इतकी शांत झाली आहे. असं बोलून ते चंद्रकांतकडे बघू लागले, तर शरद त्यांच्या नजरेला नजर देत नव्हता. चंद्रकांत म्हणाले, शरद, खरं खरं सांग काय आहे ते. चंद्रकांत आता थोडं दम देतच म्हणाले. शरद म्हणाला, ते काका, स्वराला एक मुलगा आवडतो. शरदने थोडं भीतच सांगितलं. चंद्रकांत म्हणाले, काय. चंद्रकांत थोडं मोठ्याने म्हणाले. त्यांना तर हा मोठा धक्काच बसला होता. स्वरा आणि प्रेम. पण त्यांनी स्वतःला शांत ठेवलं, कारण त्यांना स्वराचं सुख महत्वाचं होतं. शरद म्हणाला, हो काका, पण तो मुलगा. शरद आता पुढं बोलू की नको म्हणून अडखळला. चंद्रकांत म्हणाला, कोण आहे ते मुलगा. चंद्रकांत यांनी सरळ विचारलं. शरद म्हणाला, ते काका, तो मुलगा म्हणजे स्वराच्या कॅफेचे ऑनर पार्थ आहेत ते. शेवटी शरदने हिंमत करत सांगितलं. पण त्यांना त्या मुलाचा ओझा समजता त्यांना काय बोलायचं समजलंच नाही, कारण तो खूप मोठा माणूस होता आणि तो श्रीमंत आहे याची जाणीव त्यांना झालीच होती. चंद्रकांत म्हणाले, हे कसं शक्य आहे आणि तू मला आता सांगतोय. त्यांनी रागवतच म्हणाले. शरद म्हणाला, काका प्लीज, आधी सगळं ऐकून तर घ्या ना. शरदने त्यांना सगळं सांगायचं ठरवलं. त्यांनी देखील शांत होत त्याला बोलायला सांगितलं. मग शरदने त्यांना तिचं पहिल्या फोनवर ऐकलेल्या पार्थचा आवाज, तिची बेचैनी, तिने त्याला बोलून दाखवलेलं प्रेम आणि त्या प्रेमाचा पार्थने केलेला अपमान सगळं सांगितलं. शरदचं बोलणं ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं आपल्या मुलीसाठी, आणि पार्थचा राग आला. म्हणून त्या दिवशी जेव्हा पार्थने कॉल केला होता स्वरासोबत बोलायला, तेव्हा त्यांनी फोन उचलून तिला कधीच कॉल करायचा नाही असं पार्थला सांगितलेलंच होतं. आता त्यांना स्वराचं कर्नाटकचं नाव आणि तिथे जाण्यासाठी ती आणि शरद मिळून खोटं बोलणं याची जाणीव होता. चंद्रकांत म्हणाले, स्वरा, तू तिकडं पार्थसाठी गेली होतीस का. चंद्रकांत यांनी तिच्या चेहऱ्यांकडे बघत म्हणाले. पण त्यांचं बोलणं ऐकून ती डोळे मोठे करून आपल्या बाबांकडे बघू लागली. थोडी भीतीही होती तिच्या डोळ्यात. काय झालं, बोल. पार्थसाठी गेली होतीस ना, त्यांनी पुन्हा विचारलं. स्वरा म्हणाली, ते बाबा तुम्हाला, तिने बिचकतच विचारलं. चंद्रकांत म्हणाले, मागे शरद बोलला होता मला, पण जी गोष्ट मला तुझ्याकडून समजायला हवी होती ती. चंद्रकांत बोलता बोलता थांबले. बाबा, तिला वाईट वाटलं की बाबा तिच्यामुळे दुखावले गेले. चंद्रकांत म्हणाले, स्वरा, तू त्या पारचा विषय सोडून दे बाळा. ती खूप मोठी माणसं आहेत. त्यांनी तिच्या डोक्यांवर हात ठेवत तिला म्हणाले होते. स्वरा म्हणाली, बाबा असं बोलू नका ना, ते खूप चांगले आहेत. स्वरा त्यांचा हात पकडून म्हणाली, अच्छा, तुझ्या प्रेमाचा अपमान करून कोणता चांगुलपणा त्यांनी दाखवलेला आहे. चंद्रकांत यांचा आवाज थोडा वाढलाच होता. स्वरा म्हणाली, ती आधीची गोष्ट होती बाबा. आता तिला बाबांच्या समोर आता खरी परिस्थिती सांगायची होती. पण शेवटी वडीलच ते. त्यांच्यासोबत लग्नाचं बोलणं तिला भीती आणि ते काय समजतील आपल्याला असा विचार मनात आलेलाच होता. जे काही आहे ते स्पष्ट आणि खरं सांग. तू कधीच कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपवलेली नाही आहेस बाळा, ही गोष्ट वगळता. हो, तिचे बाबा म्हणजे तिचे बेस्टी देखील होते. लहानपणापासून त्यांनी खूप तिला सपोर्ट केला होता. तिने देखील शाळेत काही झालं तरी बाबा, घरी काही भिनसलं तरी बाबा, सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या. ते आमचं प्रेम आहे बाबा एकमेकांवर, तिने गालात हसत चंद्रकांत यांना सांगितलं. चंद्रकांत यांच्या भुया एकत्र जोडल्या गेल्या. स्वरा, अगं तू काय बोलत आहेस. स्वरा म्हणाली, हो बाबा, त्यांना माझं प्रेम समजलेलंच आहे आणि ते लवकरच या विषयांवर तुमच्याशी बोलायला येणार आहेत. चंद्रकांत म्हणाले, म्हणजे शरद,
तू आणि तो कर्नाटकवाला सर्वांनी मिळून सगळं ठरवलं आणि मला सांगायची सुद्धा तुम्ही विचार केला नाही. चंद्रकांत मुद्दाम स्वराला राग दाखवत म्हणाले होते. ते आतून खूप खुश झाले होते तिच्यासाठी. आपल्या मुलीच्या चेहऱ्यांवर दिसणारे प्रसन्न भावच त्यांना सांगून गेले होते की ती किती आनंदी आहे. स्वरा म्हणाली, बाबा असं नका ना बोलू तुम्ही. मी तुम्हाला सगळं सांगणारच होते. पण स्वराला वाईट वाटलं होतं बाबांचं बोलणं ऐकून. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.